तुकोबांच्या देहूतून आणि ज्ञानोबांच्या आळंदीतून हा दिंडी सोहळा पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवतो आणि अवघा रंग एक होऊन जातो। महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरामधून आलेले लक्षावधी वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात आणि पंढरीची वाट चालतात। यंदा मात्र चित्र थोडं वेगळं आहे। इंद्रायणीला आलेल्या पुरामुळे वारकऱ्यांनी देहूत येऊ नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। त्यामुळे देहूत मोजकी मातकरी मंडळी आणि मोजक्याच दिंड्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रस्थान सोहळा पार पडतोय। आणि आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके थेट देहू नगरीमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, अगदी थोड्याच वेळामध्ये या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल। कशा पद्धतीने एकूणातच तयारी करण्यात आली आहे, काय वातावरण आहे? माझ्या मागे तुम्हाला जो आवाज ऐकायला मिळतोय तो आवाज काल्याच्या कीर्तनाचा आहे। कारण जरी मागच्या 4-5 दिवसापासून पाऊस पडत असला, इंद्रायणी नदी अगदी दुथडी भरून वाहत असली, या प्रस्थान सोहळ्यावरती निर्बंध घालण्यात आले असले तरी प्रथा आणि परंपरा मात्र कधीच या ठिकाणी खंडित होत नाही। त्यामुळे माझ्या मागे तुम्हाला जो आवाज येतोय तो त्या काल्याच्या कीर्तनाचा येतोय आणि याच काल्याच्या कीर्तनानंतर प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल। प्रस्थान सोहळ्याला छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे हे या ठिकाणी अतिथी असतील, कारण त्यांच्या हस्ते या पादुकाचं पूजन होईल आणि त्यानंतर हा सोहळा प्रस्थान ठेवेल। खरं तर मोजक्याच वारकऱ्यांच्या समवेत हा प्रस्थान सोहळा साजरा करायचा असं सांगण्यात आलं होतं, पण आता तुम्ही माझ्या आजूबाजूला जे बघताय हे वारकरी अगदी मानाचे वारकरी आहेत, ज्यांना पास देण्यात आलेले आहेत, ज्यांना ठरवून प्रशासनाने मध्ये सोडवलंय। आणि आता वातावरण सुद्धा कमी झालेलं नाही, म्हणजे सकाळपासून 2-3 वेळा पाऊस येऊन गेला, पण या पावसाचं सावट, पाण्याचं सावट या सगळ्या प्रस्थान सोहळ्यावर पाहायला मिळत आहे। कारण जर आज कदाचित मागच्या 4 दिवसाच्या पावसाचा असता तर याच ठिकाणी तुम्हाला प्रस्थान सोहळ्याला अगदी पाय ठेवायला सुद्धा जागा मिळाली नसती, इतके वारकरी या ठिकाणी जमले असते। मात्र आता ती परंपरा खंडित झाली आणि जवळपास 4-5 वर्षानंतर आपल्याला माहिती आहे की कोरोनामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती। मर्यादित वारकऱ्यासमवेत आषाढी वारी निघाली होती, एका एसटीच्या माध्यमातून ती वारी पंढरपूरला पोहोचली होती आणि प्रस्थान सोहळ्यावरती मात्र तसंच एक सावट बघायला मिळत आहे। असं जरी असलं तरी उत्साह कुठेही कमी झालेला नाही आहे। वारकरी जरी पुण्यामध्ये येऊन थांबले असले तरी प्रस्थान सोहळ्याच्या आजूबाजूला मोजके वारकरी पुन्हा एकदा ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करतायत आणि ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये हा प्रस्थान सोहळा पार पडेल। या प्रस्थान सोहळ्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि प्रस्थान सोहळा साधारण 2:30-3 वाजता पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी इनामदार वाड्यामध्येच अगदी काही मीटर अंतरावरती जाऊन हा सोहळा विसावणार आहे। अगदी काही दिंड्या, मानाच्या दिंड्या आहेत, त्यांनी प्रवेश करायला सुरुवात केलेली आहे आणि अशा प्रकारे ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत ही सगळी मंडळी आपण बघतोय की कशा पद्धतीनं ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष या ठिकाणी सुरू आहे आणि हा जयघोष असाच आपल्याला पुढे आषाढी वारीपर्यंत पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। कोणता अभंग घेणार आहे? तुकाराम महाराजांचा सुंदर ते ध्यान उभे विटेवर हर गळा काचे पितांबर तुळसे हर गळा काचे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर येती ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर येती ध्यान तुळसी हर गळा काचे पितांबर तुळसी हर गळा काचे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर येती ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर येती ध्यान तुळसी हर गळा काचे पितांबर तुळसी। आपण की अशा प्रकारचा उत्साह सगळ्या वारकऱ्यामध्ये संचारला आहे आणि तेच चित्र म्हणजे आज 341वे वर्ष आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या या पालखी सोहळ्याचं। मात्र जरी मध्ये संकट आले, कोरोनासारखी महामारी आली, तरीही हा उत्साह कमी झालेला नाही आहे। मागच्या 4-5 दिवसाच्या पाण्याचा परिणाम, पावसाचा परिणाम हा जरी देहू आळंदीमध्ये पाहायला मिळत असला तरी वारकऱ्यात मात्र तो उत्साह पुन्हा एकदा संचाराचं चित्र पाहायला मिळत आहे आणि तोच ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत हे सगळे वारकरी थोड्या वेळाने या मंदिरातून आता पुढे प्रस्थान ठेवणार आहे।
अगदी गोविंद, तुम्ही म्हणताय तसं कितीही संकट आली तरी वारकऱ्यांचा उत्साह जैसे थे असल्याचं दिसतंय. यंदाच्या देखील या प्रस्थान सोहळ्यावरती पुराचं सावट दिसतंय. मात्र वारकरी त्याच उत्साहामध्ये या ठिकाणी आलेले आहेत, जमलेले आहेत आणि टाळ मृदुंगाचा गजर करतायत. त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत आपण जाणून घेऊ शकतोय का? नक्की आपण काही वारकरी माझ्यासोबत आहेत जे या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत आणि त्यांच्या नेमका भावना काय आहेत आपण समजून घेऊया. मला सांगा, सोहळ्याच्या निमित्तानं जे काही वारकरी येत आहेत ते मोजके वारकरी येत आहेत. पावसाचं सावट आहे, पुराचं सावट आहे, त्याच्यात सुद्धा उत्साह कमी झालेला नाही ना. ऍक्च्युअली मीही सातारहून आलेलो आहे. मी सातारचा आहे. ड्युटीला असताना सुद्धा मी लीव टाकून इथपर्यंत पोहोचलेलो. ॲज अ उत्साह आणि आनंदाच्या पोटी आम्ही इथपर्यंत पोहोचलो. काल अक्षरशः सांगितलं गेलं की इथपर्यंत येऊ नका, पण आम्ही ह्या सगळ्यांचं गांभीर्य राखत आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. प्रत्येक गोष्टीची प्रशासनाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. बघतोय आपण की प्रशासनानं जी काही निर्बंध घातले होते ते निर्बंध पूर्ण करत हे सगळे वारकरी पोहोचले आहेत. मला सांगा माऊली, काय नेमकं भावना आहे आज ज्यावेळी प्रस्थान होतं तुकोबांचं या मंदिरातून, त्यावेळेस काय भावना असते? खरं तर आजचं प्रस्थान म्हणजे डोळ्याचं पारणं फिटणारं प्रस्थान आहे. खरं तर आमच्यासारख्यांचं म्हणा किंवा तुमच्यासारख्यांचं म्हणा, आपण जन्मोजन्मी बहुपुण्य केले असं म्हटलं जातं आणि या प्रस्थानाला ज्यांची हजेरी आहे त्यांचं काहीतरी पुण्य म्हणावं लागेल. आजचं प्रस्थान म्हणजे एक वर्षातनं एकदा येणारा हा सण आहे आणि हा सण म्हणजे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक वर्षभरासाठी एक एनर्जी तयार करून जातो, एक ऊर्जा निर्माण करून जातो, अशी काही एनर्जी. पावसाचं सावट आहे त्यामुळं निर्बंध घालण्यात आले. हा, भरपूर निर्बंध आहे. आम्ही सकाळी येण्यासाठी सुद्धा आमचं वाटलं होतं की कसं यायचं, काय करायचं, कसा विचार आहे, पण तुकोबारायांची इच्छा, माऊलींची इच्छा, पांडुरंगाची इच्छा आणि इथपर्यंत आम्हाला घेऊन आले. पण असं म्हणतात की ऊन वारा पाऊस काही असो, वारी कधी थांबली नाही, वारकरी कधी थांबला नाही. नाही, ऊन वारा पाऊस असो, वारकरी कधी थांबला नाही आणि वारी कधी थांबली नाही. त्यासाठीच हे सर्व जो समुदाय तुम्हाला इथे दिसतोय तो त्यामुळेच आहे. तो ऊन वारा पाऊस हा एक आशीर्वाद म्हणून चालत असतो आणि इथे येत असतो. नक्कीच आपण बघतोय की या वारकऱ्यांच्या भावना आहेत. जे वारकरी खरं तर हात पाऊस अंगावरती घेत ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत आणि ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता हे सगळे वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने निघणार आहेत. मात्र अशा प्रकारची सजावट देखील, म्हणजे आपण सकाळी बघितली की कशा पद्धतीनं फुलाची सजावट या ठिकाणी करण्यात आली होती. आता रांगोळीच्या पायघड्या टाकल्या जात आहेत, कारण ज्यावेळी तुकारामांची पालखी ज्यावेळी या मंदिरातून बाहेर जाते त्यावेळी त्या रांगोळीच्या पायघड्यातून जात असते आणि त्या पायघड्या टाकायचं काम सुरू झालंय. त्यामुळे एकीकडं मंदिराच्या बाजूला पायऱ्यापाशी इंद्रायणी नदी अगदी दुथडी भरून वाहते आहे. प्रशासनाचे लोक रस्त्यावरती येऊन यावरती प्रबंध घालतायत. असं जरी असलं तरी ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष मात्र आणखी वाढताना पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे प्रथा आणि परंपरेची ही जी वारी आहे ती मात्र अखंडपणे चालू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला